पहिलं म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की आधी जेव्हा विलिनीकरणाबाबत चर्चा व्हायच्या, तेव्हा दादांचं नेतृत्व हे मान्य होतं सगळ्यांना. पण आता जी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते घेतायत, तुम्ही जे सांगितलं ते बैठकांना उपस्थित होते किंवा त्यावेळेला त्यांची वेगळी भूमिका होती. आता वेगळी भूमिका ते का घेतायत? त्यामागची कारणं तुम्हाला काय वाटतात? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, अजित पवारांच्या अपघातावर जो संशय उपस्थित केलेला आहे, तुम्हाला सुद्धा तेच वाटतं का? त्यांनी जसं पूर्व विदर्भाच्या एका नेत्याचा उल्लेख केला, त्यानंतर त्यांनी आज जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, कशाप्रकारे एकूणच विमान असेल किंवा एकूणच पायलट असेल किंवा शंका उपस्थित केलेल्या आहेत या अपघातावर आणि त्यांनी एक महत्त्वाचं आज विधान केलं, की आम्ही एन-डी-एमध्ये जाणार होतो. हे कुठेतरी एका गटाला आवडलं नसावं किंवा दादा एन-डी-एतून बाहेर पडणार होते, हे पण आवडलं नसावं, अशा शक्यता वर्तवल्या आहेत. हे कारण असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं तुमच्या याबद्दल? तिसऱ्या प्रश्नाचं मी आत्ताच उत्तर दिलं. अच्छा, तिने 3 प्रश्न विचारले आहेत. तुमचा जो पहिला प्रश्न आहे, तो प्रश्न खरं तर याला विरोध का कोणी करत असेल आता, तर त्यामध्ये हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जे विरोध करतायत किंवा ज्यांची भूमिका वेगळी होतीये, त्या नेत्यांना हा प्रश्न विचारलेला जास्त संयुक्त आहे. कारण तुमचा दुसरा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे रोहितदादांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत, या शंका महाराष्ट्राच्या मनात आहेत. जे सुरुवातीला आशिष सर म्हणाले त्या पद्धतीने दादांच्या जाण्यानं नेमकी काय पोकळी तयार झालेली आहे? ही पोकळी तयार होत असताना महाराष्ट्राच्या मनात हा प्रश्न आहे ना, की नेमकं काय घडलंय आम्हाला कळू तर द्या. जर हे एवढे प्रश्न असतील, तुम्ही मुंबईतच राहता. 6:30 वाजता कुठे ट्रॅफिक जाम असतो तुम्ही सांगाल मला सकाळी? सांगा ना 6:30 ला ट्रॅफिक जाम कुठे असतो? ज्यामुळे पायलट पोहोचू शकत नाही, की पायलट म्हणजे काय लोकल ट्रेन पकडायला चाललेला होता? की नाही मी आत्ता पोहोचू शकत नाही, असा ट्रॅफिक जाम हाच प्रश्न विचारला ना रोहित पवारांनी. जे अहमदाबादचं दुर्दैवी विमानाची घटना घडली, त्या विमानामध्ये फ्यूल किती होतं? तर एवढं मोठं प्रवासी विमान हे अहमदाबादवरून लंडनला घेऊन जाण्याइतकं फ्यूल होतं ना त्यामध्ये. त्या फ्यूलमध्ये त्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये त्या ब्लास्टनंतर सुद्धा तो ब्लॅक बॉक्स इंटॅक्ट राहिला का हो? मग त्या तुलनेमध्ये त्याच धातूचा असणारा ब्लॅक बॉक्स बारामतीच्या दुर्घटनेमध्ये डॅमेज झाला का हो? हेच प्रश्न विचारलेत ना रोहित पवारांनी. बारामती एअरस्ट्रिपच्या एटीसी बरोबर झालेलं कॉन्व्हर्सेशन काय आहे? विमानाचा मेंटेनन्स काय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे प्रश्नचिन्ह आहेत हो मनात. आणि त्यामुळे या प्रश्नांची स्वच्छ उत्तर मिळायला हवीत आणि माझी खरोखर खात्री आणि हे अजिबात राजकीय विधान नाही. हे वैयक्तिक पातळीवर माझं असं म्हणणं आहे, की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे, की देवेंद्रजींचे अजितदादांबरोबर जे काही संबंध होते, या मधल्या संपूर्ण काळामध्ये अजितदादांकडून ज्या ज्या गोष्टी आम्हाला समजल्या होत्या, त्यावरून त्यांचे किती घट्ट संबंध होते, हे पुन्हा याची मला प्रचिती आली आणि त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अगदी कुठलीही कसूर ठेवणार नाहीत आणि स्वच्छ दूध का दूध, पाणी का पाणी करतील आणि ते व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे.